सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर येते। सोलापूरमध्ये जयकुमार गोरे समर्थकांची बॅनरबाजी बघायला मिळाली। पोलिसांनी हटवलेले गोरेंचे बॅनर पालिका कारवाईला न जुमानता पुन्हा ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। महापालिकेने याआधी बॅनर्स हटवून पुन्हा एकदा समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे हे पहिल्यांदाच पदभार तर सोलापूरमध्ये येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये जागोजागी बॅनरबाजी केलेली आहे। शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर सुद्धा आपण बघू शकताय की पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठीची बॅनरबाजी जी आहे ती पैलवान प्रकाश घोडके या कार्यकर्त्याकडून करण्यात आलेली आहे। मात्र सोलापूर शासकीय विश्रामगृह जे आहे तो शासकीय विश्रामगृहाचा परिसर जो आहे तो नो डिजिटल झोन म्हणून गणला जातो, त्यामुळे या ठिकाणी डिजिटल लावण्यास परवानगी मिळत नसते। त्या अनुषंगाने सोलापूर महापालिकेकडून इकडचे जे लावण्यात आलेले बॅनर्स होते ते सर्व बॅनर्स जे आहेत ते उतरवण्यात आले। मात्र हे बॅनर्स उतरवल्या कारणाने पैलवान प्रकाश घोडके या कार्यकर्त्यांना पोलिसांविरोधात 7 रस्ता परिसरामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। त्यानंतर तो कार्यकर्ता आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि आता हद्द ही म्हणावी लागेल की पोलिसांनी महापालिकेने हा बॅनर काढल्यानंतर पुन्हा एकदा तेवढ्याच उंचीचा आणि तशाच थाटात हा बॅनर जो आहे तो 7 रस्ता परिसर या ठिकाणी पुन्हा एकदा लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता बघायला लागेल की प्रशासनाकडनं महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडनं पुन्हा एकदा हा बॅनर काढण्यात येतो की हा बॅनर तसाच या ठिकाणी झळकत राहतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन तौसिफ शेख सह विश्वभूषण लिवाय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।